नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेत शिवार या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सीडचा कांदा म्हणजेच कांद्याच्या बियाण्याची लागवड कशी करायची, त्यासाठी कोणती जमीन योग्य असते, पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि भारतात तसेच जगात सर्वाधिक उत्पादन कुठं घेतलं जातं याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. सीडचा कांदा उत्पादनासाठी सर्वप्रथम जमिनीची योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. भुसभुशीत, सुपीक आणि चांगल्या निचऱ्याची जमीन या पिकासाठी उत्तम मानली जाते. मध्यम काळी जमीन किंवा गाळ माती यामध्ये उत्पादन चांगले येते. पाणी साचणारी किंवा खूप चिकन माती असलेली जमीन टाळावी, कारण अशा जमिनीत मुळांना हवा मिळत नाही आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. जमिनीचा सामू साधारणपणे 6 ते 7.5% असल्यास बियाण्याची गुणवत्ता चांगली राहते. लागवडीपूर्वी खोल नांगरणी करून शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळल्यास जमीन भुसभुशीत राहते आणि झाडांची वाढ जोमदार होते. सीड उत्पादनासाठी निवडले जाणारे कांदे हे निरोगी, रोगमुक्त आणि एकसारखे आकाराचे असावेत. साधारणपणे 4 ते 6 सेंटीमीटर व्यासाचे कांदे योग्य मानले जातात. फुटलेले, कुजलेले किंवा रोगट कांदे वापरून नाहीत, कारण ज्याचा थेट परिणाम बियाण्याच्या दर्जावर होतो. लागवडीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये चांगला मानला जातो. कांदे लावताना ओळ ते ओळ सुमारे 45 सेंटीमीटर आणि रोप ते रोप 30 सेंटीमीटर अंतर ठेवले तर प्रत्येक झाडाला चांगली जागा मिळते आणि हवा व सूर्यप्रकाश खेळता राहतो. यामुळे फुलोरा मोठा आणि भरघोस येतो. पाणी व्यवस्थापन या पिकात फार महत्त्वाचं असतं. लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे आणि त्यानंतर जमिनीतील ओलावा पाहून 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलोरा येण्याच्या काळात पाण्याची कमतरता भासू देऊ नये, कारण त्या काळातच बियाण्याची निर्मिती होते. मात्र जास्त पाणी देऊन सुद्धा पाणी साचू देऊ नये. जास्त ओलावा राहिला तर बुरशीजन्य रोग वाढायला सुरुवात होते, ज्यामुळे बियाण्याची गुणवत्ता कमी होते. ठिबक सिंचन पद्धत वापरल्यास पाण्याची बचत होते आणि झाडांना आवश्यक तेवढंच पाणी सुद्धा मिळतं. लागवडीनंतर साधारणपणे 2 महिन्यांनी कांद्याची झाडे काही काडी देऊ लागतात आणि त्या काडीच्या टोकाला गोल आकाराचा फुलोरा येतो. या फुलोऱ्यावर लहान पांढरी फुले उमलतात. परागीकरणासाठी मधमाशा अत्यंत उपयोगी यावेळी ठरतात. फुलांपासून हळूहळू काळसर बियाणे तयार होते. जेव्हा 70 ते 80% फुलोरे काळसर दिसू लागतात, तेव्हा काढणीची वेळ झालेली असते. फुलोरे कापून सावलीत वाळवावेत आणि पूर्ण कोरडे झाल्यानंतर बियाणे वेगळे करावेत. तयार बियाणे कोरड्या व हवाबंद पिशवीत साठवावे, जेणेकरून उगवण क्षमता टिकून राहील. भारतामध्ये सीडचा कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे राज्य आघाडीवर मानलं जातं. येथील हवामान आणि जमिनीचा प्रकार बियाणे उत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं उत्पादन घेतलं जातं. यासोबतच गुजरात व कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा याचं चांगलं उत्पादन घेतलं जातं. जगाच्या पातळीवर पाहिले तर कांदा उत्पादन आणि बियाणे निर्मितीमध्ये चीन हा देश आघाडीवर आहे. अनुकूल हवामान, मोठे क्षेत्र आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. शेतकरी बांधवांनो, सीडचा कांदा ही संयम आणि काळजी घेणारी शेती आहे. योग्य जमीन, संतुलित खत व्यवस्थापन, योग्य पाणी आणि रोग नियंत्रण यांचा समन्वय जर तुम्ही साधला तर या पिकातून चांगला नफा तुम्ही मिळवू शकता. आपणही आपल्या शेतात नियोजनपूर्वक सीड उत्पादनाचा प्रयोग करून बघू शकता. अशीच उपयुक्त आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माहिती मिळवत राहण्यासाठी शेत शिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.